गुड इव्हनिंग सगळ्यांना. खूप दिवसापासून आम्ही प्लॅन करत होतो की कुठेतरी फिरायला जाऊया. मग काय शेवटी आमचा बोरिया बिस्तर घेऊन आम्ही निघालो केरळला. पुणे एअरपोर्टवरती पोहोचलो, पण तिथे खूप गर्दी होती. 1 तास आम्ही लाईनमध्ये उभारलेलो होतो. 2 वाजता आम्ही बंगलोरच्या एअरपोर्टवरती पोहोचलो होतो. म्हणजे रात्री 2:30 वाजले होते आम्हाला. आणि नंतर आमची 3 तास आम्हाला वेटिंग होता. नंतर 5 वाजता आमची फ्लाईट होती कोचीसाठी. खूप भूक लागली होती, पण आमच्या अहोंनी इथे नको तिथे नको असं करत पूर्ण बंगलोर एअरपोर्ट पूर्ण फिरवून काढलं. काय शेवटी आपले चिप्स पॅकेट जिंदाबाद. रागात का असे ना, फ्लाईटमध्ये बसल्यावर एक सेल्फी तर काढलाच, तो तर पाहिजेच नाही का. कोचीला पोचल्यावर तिथे एअरपोर्ट पाहून सकाळी खूप प्रसन्न आणि छान वाटले. तिथून आम्ही कॅब बुक करून रिसॉर्टकडे निघालो. मध्ये थोड्या वेळ नाश्ता आणि चहा घेतला आणि जाताना त्यांनी आम्हाला काही पॉईंट दाखवले, जसे की वॉटरफॉल, पण तिथे पाणीच नव्हतं वॉटरफॉलला. त्यामुळे तिथे जास्त वेळ आम्ही काही थांबलोच नाही. परत आम्ही स्पाइस गार्डनला गेलो. स्पाइस गार्डनमध्ये त्यांनी विविध प्रकारे मसाले, त्यांची रोप जे असतात, त्यांची झाडे, कुठले कुठले मसाले ते वापरतात ते त्यांनी ते दाखवले आम्हाला. ते त्यांनी स्वतः बनवले होते. ते स्वतः रोप बनवत होते. या रोपांपासून म्हणजे या रोपांच्या मुळांपासून ते आपले हेअर ऑइल वगैरे असे विविध प्रोडक्टसुद्धा ते बनवत होते. सांगायचे तात्पर्य हेच की आपल्या या कृषीप्रधान देशात आपण त्यांच्याशिवाय जगणे अशक्यच नाही का. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करायला विसरू नका. आणि याचा नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.